एक इमानदार मुलगा होता आणि त्याची घरची परिस्थिती एकदम डाऊन होती. इमानदाराच्या घरची परिस्थिती डाऊनच असती, पण थोड्या दिवसच असती बरं, कायमस्वरूपी नसती. पण शेवट इमानदारी सोडायची नसती. तसंच त्या मुलाच्या पण घरची परिस्थिती डाऊन होती. त्याला दुसऱ्याच्या इथं कामाला जावं लागायचं. एका दुकानावर कामाला गेला, पण तिथं तो मालक त्याला म्हणायचा, तू काहीतरी बेईमानी करत जा, काही मापात कमी जास्त करत जा, ग्राहकाला सामान कमी देत जा, बेईमानी करून जास्त पैसा कमीत जा, मला नफा कमी मिळतोय तू दुकानवाल्यापासून. पण तो मुलगा इमानदार होता. तो म्हणला माझ्याच्यानं तेवढं कधीच होणार नाही, मला इमानदारच राहायचंय शेवट पण. मग काही दिवस काम केलं, याच्याकडून नफा कमी राहायला लागला. इमानदार माणसाकडून हमेशा नफा कमीच राहतो, बेईमानाकडून जास्त राहतो. तसा या मुलाकडून पण नफा कमी उरायला लागला. म्हणून त्या शेठनं त्याला काय केलं, कामावून काढून टाकलं. दुसऱ्या शेठकडे कामाला गेला. तिथं बी त्या शेठनं त्याला हा नोकर आल्यापासून कमी नफा मिळायला लागला. कारण इमानदारीचं काम इमानदारीनेच तो करायचा. तो शेठ म्हणायचा, हे बा तू आल्यापासून माझा धंदा चांगला चालायला आहे, पण नफा कमी उरायला लागलाय, तू बेईमानी करून काहीतरी पैसा जास्त कमव. तो म्हणला मी आतापर्यंत अनेक दुकानावरून काढून टाकलंय, मला मी हे करू शकत नाही. मग त्या शेठनं पण त्याला कामावरून काढून टाकलं. असं करीत करीत त्याला जवळजवळ 4-5 जणांनी 10 जणांनी कामावरून काढून टाकलं. मग तो निराश झाला आणि एका नदीच्या कडेला जाऊन बसला. आता मला काय करू, लोक बेईमानी करून पैसा कमवतात आणि मी तर इमानदार आहे, आणि इमानदारीला काय फळ मिळतंय, शेवटला कामावून काढून टाकायचं. आता नेमकं मी काय करू. म्हणून नदीच्या काठावर बसला. तिथून एक म्हातारा माणूस चालला. त्याच्याजवळ 3 गाठोडे होते. आणि तो माणूस म्हणाला, बाळा तू मला हे एक गाठोडं नदीच्या पलीकडे घेऊ लागतोस का, तुला मी काय करतो, एक सोन्याचं नाणं देतो. त्या मुलाला वाटलं, वा देवानं मला याच्यासाठी तिथं बोलवलंय. आज मला सांगा, मी कुठंही काही रुपयात काम करीत होतो दिवसभर, आणि आज मला एक नदीच्या पलीकडे गाठोडं नेण्यासाठी एक सोन्याचं नाणं मिळायला लागलंय. खुश झाला मुलगा, मला नाही तो. गाठोडं घेतलं, निघाला पुढं. अर्ध्यापर्यंत गेला. म्हाताऱ्यापाशी 2 गाठोडे राहिले. आणि म्हातारा म्हणला, बाळा आणखी एक घेतोस का रे, तुला 2 नाणे देतो. घेतले 2 नाणे, एक म्हाताऱ्याजवळ 2 त्या मुलाजवळ. आणि नदीच्या पुढे गेले की म्हातारा थोडा मागं राहिल्याने करायचा, त्याच्याकडे बघायचा. तो मुलगा म्हणाला, बाबा माझ्याकडे पाहण्याची काही गरज नाही, मी लई इमानदार आहे. आतापर्यंत माझ्या इमानदारीमुळेच मला कामावून लोकांनी काढून टाकले, आणि तुमचे हे गाठोडे घेऊन मी कशाला जाईल. ठीक आहे म्हणला. मग कशी बशी नदी पार केली. म्हणला, बाबा हे घ्या तुमचे गाठोडे, तुम्ही जाऊ शकता. ते बाबा म्हणले, आणखी तुला दुसरे 2 नाणे देतो, पण जरा काय कर, त्या डोंगरापर्यंत मला घेऊन चल, ही गाठोडे लय वज आहे बघ. तो मुलगा म्हणला, ठीक आहे. आणखी 2 नाणे दिले आणि त्या डोंगरापर्यंत तो मुलगा गेला आणि म्हणला, धरा बाबा हे तुमचे गाठोडे. पुढे गेल्यानंतर ते म्हातारा म्हणाला, बाळा एवढा डोंगर एक चढू लाग, तुला आणखी 2 नाणे देतो. 6 नाणे मिळायला लागली त्याला सोन्याची. वाह म्हणला, चालतंय. त्याने दुसरे 2 नाणे घेतले, अशी एकूण 6 नाणे झाले. 2 गाठोडे डोक्यावर घेतले त्यानं आणि डोंगर चढायला लागला. म्हातारा माणूस, त्याला काय चलणं व्हायना. तो माणूस म्हणला, तू जा हळूहळू वर जाऊन थांब, मी पाठी मागून येतो हळूहळू. मग म्हातारा मागं मागं राहिला आणि तो मुलगा अर्ध्या डोंगरात गेला. अर्ध्या डोंगरात गेल्यावर त्याच्या मनात एक विचारला, म्हातारा तर खाली दऱ्यात खोल, हा माझ्यापर्यंत पळाला तर येऊ शकत नाही. आतापर्यंत मी एवढी इमानदारी केली आणि मला काय फळ मिळालंय, कामावून काढून टाकायचं. आणि या गाठोड्यासाठी मला जर चक्क 6 नाणे मिळते, तर या गाठोड्यामध्ये सगळे काही नाणेच असणार. आता मी काय करतो, जीवनात एकच वेळेस बेईमानी करतो, पण आयुष्यभर बसून खाण्यासारखं करतो. म्हातारा तर खालीच आहे. मन बदललं आणि तो मुलगा 2 गाठोडे घेतले, गेला पळून डायरेक्ट आपल्या घरी. आणि घरी गेल्यानंतर म्हणला, आता मी श्रीमंत झालो, आता मला टेन्शन नाही, इमानदारीने आतापर्यंत वागलो, त्याच्यात काही नाही मिळालं, पण आता एकच वेळेस बेईमानी केली तर 2 गाठोडे आले नाण्याचेच. घरी गेला, सोडले, तात काय निघलं, दगड. आणि त्यात एक चिठ्ठी होती.
त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, बाळा मी मोठ्या घरचा राजा आहे रे, पण मला मुलबाळ नाही. मी एक चांगल्या इमानदार मुलाचा शोध घेत होतो. जर तू हे गाठोडे घेऊन पळून जात नाहीस तर आज मी तुला माझा मुलगा बनणार होतो, तुला दत्तक घेणार होतो. मग त्या मुलाला वाईट वाटायला आणि रडू लागला. का रडू लागला? अर्ध आयुष्य इमानदारीत घातलं आणि शेवटला थोडी बेईमानी केली. त्या म्हाताऱ्यासोबत गाठोडे घेऊन पळून गेला. आणि जर गाठोडे घेऊन पळून गेला नसता तर त्या राजाचा तो मुलगाच होणार होता. तसं मित्रांनो, आपण कष्ट करतो, आपण इमानदारीने राहतो, तरी पण आपण गरीब घरचेच असतो. ह्याचं कारण एक आहे, जे काही आपलं आदल्या जन्मातलं पाप असेल, खूप पाप केलं आपण आदल्या जन्मात, ते आपल्याच्यानं फेडणं नाही झालं आणि आपण आत्महत्या केली की बाबा लय पाप केलं आणि आत्महत्या केली फेडायच्या टायमाला, आणि मग दुसऱ्या जन्मात आपल्याला ह्या जन्मात पाप फेडावं लागते की जे काही आपण पूर्व जन्मात पाप केलं असतं, आणि ते पाठीमागचं पाप संपल, तिथून पुढे माणसाचं चांगलं होतं. तसं मित्रांनो, इमानदारी ही इमानदारी झाली. शेवटला त्या मुलानं थोडी गद्दारी केली तर त्याचं चांगलं व्हायला आलेलं वाईट झालं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कहाणी? भेटूया उद्या एका नव्या कहाणीसोबत. तोपर्यंत नमस्कार.